पारसे बेकायदेशीरपणान सुरू आशिल्ल्या सँड मायनिंगा विरोधात आवाज उठोवपाक वायडोंगर वाठारांतले लोक एकठांय आयले। बेकायदेशीर सँड मायनिंगाक लागून पर्यावरण, वॉटर सोर्सीस तशेंच गांवच्या अस्तित्वाक धोका निर्माण जाता अशी चिंता लोक उक्तायतात। आपल्या हक्का खातीर आनी पर्यावरण राखपाक लोक एकठांय आयल्यात, तशेंच तांकां पारसे पंचायतीनूय आपलो सपोर्ट दाखयला। दोनय वाटेन पाणी, एके वाटेन डोंगर सगळे आणि ह्या सुंदर असं वातावरण आणि एके वाटेन आमची शेती, तशीच ह्या कामुल्ल्या वाटेन शेती। तर ह्या शेतीचो खुबसो आमचे हे भाव, माझ्या वायडोंगरा वयले जे भाव असतात ते थंयसर शेती करून आपला उदारनिर्वाह चलयतात। आणि तसेच आमचे कामुल्लेकारचे भाव असत, आम्ही सगळे गुण्या गोविंदान नांदतो। पण आयज हो प्रश्न निर्माण जालो की कोण तरी भाव येतात आणि रेती काढतात। अरे बाबा, तुम्ही रेती काढा, तुमचा पोट भरा, पण तुम्ही जर 4 होडयो रेती काढतात असं हे आता सगळे सांगतात, एके रातीक 6-7 होडयो 20-20 मिटराच्यो भरून वयता। ते तुम्ही वयतात तुमच्या पोटा खातीर, पण हय आमची 400 लोकांच्या घरांचो प्रश्न असा। अक्षरशः आमचो जो डोंगर असा ह्यो सगळ्यांक खबर आहा। आता आमच्या माजी सरपंचान म्हटला तसा की तेका ती शेडीचो डोंगर ह्या दिसांनी तो घट्ट असता, जसा पाणी पडला काय त्याचो कलर वयता आणि ती कलर अशी शेड मुरम म्हणतात तेका, तसो तो धुकलत वयता आणि तो सगळो लोकांच्या घरांनी वयता। ह्या कित्याक जाला तर जशी आम्ही म्हणतो माती काढल्या उपरांत फुडली जर शेतान आम्ही कोरा घातला जाल्यार फुडली आसा ती कोसळटा, तसो प्रकार हो जाल्लो आसा। ह्या शापोरा नदीचेर जी काय रेती व्हरतात आपला पोट भरण्या खातीर, तुम्ही भरा पोटा, आम्ही तुमकां ना म्हणा, पण तुम्ही गव्हर्नमेंटा कडल्यान काहीतरी तुमकां तुमची मर्यादा जी खंयच्या खंय लागलेली असा ती बघा आणि करा। हय लोकांच्या 1700 म्हणतात घर असता, ह्या घर म्हणतात तसा पहिली म्हणणी आ देवान अन्न निवारा, तर तो लोकांचो निवारो तुम्ही हिसकावून घेऊ नका असा मी या शिवलकारांकडे मागतोय। की आमकां खुबशी नावां येयली पण आम्ही नावां घेऊन बोलानो, पण एक तुमकां आम्ही ह्या माध्यमांतल्यान आमची पंचायत, काल आमची ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेन हो विषय हाडलो। ह्या सगळे जाणटे आणि भुरगे असत ते जाणटे बघून आयज हो प्रकार 2004 पासून चालू असलो, मदींचो बंद असलो, परत तुम्ही हो सुरू केल्यात आणि आमचे जाणटे अक्षरशः दोळ्यांनी दुकां हाडटात। कारण हे आता थंय बक्षात जर तुम्ही जाल्यार ही झाडां कोसळान पडलेली आसा, हय एक मान म्हणतात तशी भितर गेल्लेली असा, हय खोलाई दाटलेली असा, लोकांच्या जिविताक धोको असा आणि तो धोको ह्या रेव काडटात तेंच्यांनी तयार केल्लो असा। हय खुबे पडत, लोक त्या खुब्यांच्या अन्नाचेर लोक विकीत आपला पोट भरीत, तसलो तरी करा मरे। हो रेव काढून तुम्ही लोकांच्या जीवाशी किंवा लोकांच्या त्या मनाशी असो खेळ करून नका। ह्याचं कारण आमचो नितीन म्हालदार असा, भर चौथीक त्याच्या घरान अक्को गुण्याचे गुणे घसरान भितरिले, तसोच आमचो अरुण म्हालदार असा। तुम्ही त्यांची जर घरा तुम्ही येऊन हे सर्वे करा, तुम्ही बघा असं मी गव्हर्नमेंटाक सांगतोय। आम्ही कोणाच्या विरुद्ध आणि ह्याका कोणीच राजकारण लावचा नाही म्हणून मी तुमच्याकडे शतशः नमस्कार करून सांगतोय की ह्या गोष्टीक राजकारण लावू नका आणि आम्ही लायनो, आमका फक्त काय तो न्याय दिवपाचो। त्याच्या पायथ्याशी असणारी ही लोकवस्तीतली लोकांची घरा आणि त्याच्या पायथ्याशी असलेली ही न्हंय आणि हे न्हंय प्रचंड प्रमाणात ही रेती काढली वयता आणि त्यामुळे हो जो वायडोंगराचो उंच भाग जो असा आणि त्याच्या पायथ्याची ही जी घरा लोकांची असा लोकवस्ती असा ही पूर्णपणे ह्या पाण्यान विसर्जित झाली वयतली। आणि ह्याच भयापोटी काल ग्रामसभेन ह्याच वायडोंगर वाड्यावयले कितकेशेच भाव, जेतून मालदार असले, जेतून मांद्रेकार असले, जेतून कासकार असले, जेतून नायक असले, जेतून शेख असले, जेतून रामजी असले, जेतून बुगडे असले आणि असंख्य आमचे क्रिस्ताव भाव असले, त्या सगळ्यांनी एकच मागणी केली की आमच्या निसर्गरम्य जो वायडोंगर असा त्याचा रक्षण जावचा आणि जे कोण हैसर होडयेन रेंव काडटात तेंचेर कडक अशी कारवाई जावची, अशा तरेचो एक सकारात्मक दृष्टिकोन दवरून त्यांच्यानी आमच्या मंडळाकडे मागलेले असा। आमचा संपूर्ण पंचायत मंडळ त्यांच्या फाटल्यान असा, ह्या आज आम्ही 7 पंच सदस्यांनी दाखवून दिल्ला असा। आणि आमचा पंचायत मंडळ जेव्हा जेव्हा त्यांना जे कागदां लागतली ती दिवपा खातीर समर्थ असा। एकच सांगता की वायडोंगराचा रक्षण जावप ही काळाची गरज असा।
की नितीन मालदार याच्या घरार वयर डोंगर कोसळ्यात त्याच्या घरार अख्खी माती पडलेली, घरा वयर माती सुद्धा पडलेली आणि त्या माती अशी डोंगरात की शेडीची माती अख्खो डोंगर कोसळून त्याच्या घरार येयल्लो तेन्ना ते आम्ही प्रसंग पळयल्लो. ते खातीर ह्या वायडोंगर लोकांनी आयज मोठ्या संख्येन उपस्थित रावन ह्या लढ्याक हेंच्यांनी सगळ्यांनी जमलेले आसात. हो असोच फुडें लढो व्हरचो आणि आमचे करून आम्ही पंचायतीन काल ग्रामसभा जाल्ली, तेतून आम्ही एक रेझोल्युशन ठराव घेतलेलो आसा की ह्या रेल्वे खातीर आम्ही सगळ्या डिपार्टमेंटाक कन्सर्न डिपार्टमेंट आसात, कलेक्टर असो, मामलेदार असो, पोलीस असो, मायन डिपार्टमेंट असो, कोस्टल बॅट पोलीस हांकां सगळ्यांक आम्ही निवेदन दिवपाचें आमी ठराव घेतलेलो आसा. ते काम आमी फाल्यांच्यान करतले आणि हे लोकां बरोबर आमी सदांच आमची पंचायत सदी सगळे मंडळ हे सपोर्टाक आसतली आणि लोकांनी आमचा सपोर्ट करपाक सगळ्या लोकांनी एक रावन एकजूट रावन ह्या जर लढ्याक म्हाका दिसता जर आमी सगळे एक रावत जाल्यार ही म्हाका दिसता फाल्यांच्यान एक टायम ती बंद जावं शकता. रेंव काडून आता प्रॉब्लेम असो जाला की आमचो जो कोसळटा वायडोंगर आणि एके सायडीन जी शेती आसा, जी कामुल्ली जी शेती आसा वागाळे, 100% शेती केली गेली वयता आणि हो प्रॉब्लेम इतको गंभीर आसा की फाटल्यासान रेंव काडपाक लागली. आमचो जो नितीन मालदार आसा त्यांच्या घराकडे अशी लँडस्लायडींग जाली, अक्षरशः जी वयली जी शेड आसा ती सगळी रस्त्यार येयली आणि आमी ऑलरेडी गव्हर्नमेंटाक सांगलेले आसा, आमी ऑलरेडी लेटर्स केल्ले आसा, सगळ्या जे डिपार्टमेंट जे कन्सर्न डिपार्टमेंटाक लेटर केल्लेले आसा की आमचो हो प्रॉब्लेम आसा, ह्या प्रॉब्लेमाचो आमकां सोल्युशन जाय. आमी जे जमले ते फक्त ते लेटर आनी हे दिवपाक जमना, आमी तांकां एक शिटकोवणी दिवपाक सोदता की आयज जी गोष्ट तुमी जी करता ती बंद करात, ना जाल्यार हेच्या फुडें खर आंदोलन जातलें ही तांकां हांव शिटकोवणी दिता. कारण प्रेसाच्या माध्यमांतसून आमी हे गोश्टी आमी करूंक शकता. आयज खरें म्हटल्यार वागळेसून लोक येयलेले आसात, आमच्या आगरवाडच्यान लोक येयलेले आसात आणि आमचे वायडोंगर म्हणजे ही जस्ट ही आमची हो ट्रायल म्हणटा तसो ही आमी आतां थोडेशे म्हणजे की थोडे की बाबा ही मिटींग आसा आमी हे आणि जर ही आमची जर हे मागणी जर पुरी जायना जाल्यार आमी मोठे खर आंदोलन करतले. शेताक लावून आमी झडटा कित्याक आमची 6 तारखेक आमची पावणी लिलाव जालो कोडेकातर वागाळी कोडेकातराची. तो लिलाव जाल्या उपरांत आमी पोस्टल आमची कमिटी मेंबर बॉडी हांव पयलीं कितले फावटी ते वचून कंप्लेनां दिताले, तेंच्या वांगडा हांव एकदांय नासलो. काल हांव एका पावणेक गेला तेन्ना हांव ते मिटिंगेक आसलो, म्हणून आमी कोस्टल बोर्डाचेर गेल्यो आनी पियाक मेळ्ळ्यो वचून. पियान आमच्या घेतल्यान म्हणालो आपूण हँडल करता, डन म्हणा लागलो आनी आमकां आश्वासन दिलें आपूण तें हें करता म्हणून. आनी रातच्या 11 वरांचेर आमच्या सेक्रेटरी शरद गाड आहा ताका फोन केलो, आपूण म्हणलो फाल्यां पळोवपाक येता. बरें म्हणलो तो या तुमी म्हणून तो शरद बँक मॅनेजर तो काय तो थंयसर रावंक शकलो ना. तेणें आमकां कमिटी मेंबरांक सगळ्यांक सांगलें तुमी मातशें वचात आनी ताका एरिया सगळी दाखयात म्हणून. म्हणून ते येयले देवळा कडेन येयले, तेंची गाडी खाला येयना जाली. तांकां आमी पिया म्हाज्या बायकाचेर बसलो आनी दुसरे तेचे 2 जाण हे आसले पळय असिस्टंट तांकां दुसऱ्यांनी बायकाचेर बसून खाली हाडले. पुरे एरिया आमी दाखयली, हें कोसळ्ळा ते दाखयलें आनी आमी शेताक लागून आमचे 2 किलोमिटर बांद आसा हो ताका लागून आमी झडटा. 82 साला पासून 2005 पर्यंत हांवें तो वागाळचो बांद सांबाळलो हा हे सांगतले मनीस. तेणें पयलीं सगळी पळोवणी केली, डन म्हणूंक लागलो. आपूण म्हणालो तुजें नांव कितें, म्हजें नांव म्हणलें बॅप्टिस्ट फर्नांडीस, तूं खंय रावता, हांगा रावता म्हणून सांगलें. तर आपूण म्हणालो बोट तुज्या घरा खाला दवरता, तांकां म्हणलो बसांक 2 खुर्च्यो दी आनी कितें हें दी म्हणूंक लागलो. बरें म्हणलें हांव डन म्हणलें हांव दिता म्हणलें, हांवें आश्वासन दिलें ताका. ते रातीक 7 तारखेक 6 व्हडयो येवन हांगा रेंव काडूंक लागली. खायल्यो व्हडयो 15 मिटराच्यो व्हडयो, 15 का 20 मिटराच्यो व्हडयो, 20 हांव काय अक्षरशः दोळ्यान पळोवंक आमचे भाव हांगाले मसली मारून पाटे लायतात. तांकां ती न्यूज गावली, तेणी म्हाका सांगलें अशें पळय 6 व्हडयो येयल्यो. दुसऱ्या रातीक आनी चालू रातच्या राती व्हडयो येता. काल कोणी तांकां फायरिंग दिल्ली तरी आसतना राती 2:30 एक व्हडी येयल्ली, 2 व्हडयो येयल्ल्यो राती, त्यो खायल्यो शिवलच्यो. अशें करून आमकां ते फसयतात. पूण आतां आमी खंय वगी रावपाचें म्हणून आमी आतां फुडें कितें तरी उपचार करपाचो, सीएमाच्या कानार घालपाचें. सीएमूय जर आमचे कडेन आड नजर करता जाल्यार मागीर पळोवया न्हू.